लग्नाच्या 20व्या वाढदिवशी पती पत्नी एकत्र बसून चहा घेत होते. दोघांमध्ये खूप प्रेम होतं, परंतु मागील काही काळापासून दोघांमध्ये दुरावा वाढत होता. बोलत असताना अचानक पत्नी म्हणाली, मला तुला बरंच काही सांगायचं आहे, परंतु आपल्याकडे एकमेकांसाठी सध्या वेळच नाही. त्यामुळे मी 2 डायऱ्या घेऊन येते आणि आपली एकमेकांबद्दल जी काही तक्रार असेल ती आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवू. पुढच्या वर्षी याच दिवशी आपण एकमेकांच्या डायरी वाचू, म्हणजे आपल्याला समजेल की आपल्यामधील काही गोष्टी एकमेकांना आवडत नाही आणि त्यावर आपण तोडगा काढू. पतीनेही आपल्या पत्नीच्या योजनेला होकार दिला. डायरी लिहिणे सुरू झाले आणि पाहता पाहता 1 वर्ष उलटून गेले. लग्नाच्या 21 वर्षाच्या दिवशी दोघेही एकत्र बसले होते. दोघांकडेही आपापली डायरी होती. आपले पहिले पत्नीने पतीला डायरी वाचायला सुरुवात केली. त्या डायरीमध्ये तक्रारी होत्या. उदाहरणार्थ, आज हॉस्पिटलमध्ये जाऊन येणार असे प्रॉमिस केले होते, तरीही घेऊन गेले नाही. आज माझ्या माहेरचे लोक आलेले होते, पण त्या व्यवस्थित बोलले नाही. आज कितीतरी महिन्याने माझ्यासाठी साडी आणली, परंतु जुन्या डिझाईनचीच. पत्नीच्या तक्रारी वाचून पतीच्या डोळ्यात पाणी आले. पती म्हणाला, मला माझ्या या चुका माहितीच नव्हत्या. इथून पुढे मी अशा चुका करणार नाही. त्यानंतर पत्नीने डायरी उघडली. पहिलं पान कोरे, दुसरं पान कोरे, तिसरं पान कोरे. संपूर्ण डायरी रिकामी होती. पत्नी म्हणाली, तुम्ही तर डायरीमध्ये काहीच लिहिलेले नाही. पती म्हणाला, मी सर्व काही शेवटच्या पानावर लिहिलेले आहे. त्या पानावर लिहिले होतं की तू माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी जो काही त्याग केले आहे आणि एवढ्या वर्षात जे प्रेम दिले आहे, त्यापुढे मी या डायरीमध्ये काही लिहू शकत नाही. मला तुझ्यामध्ये काहीच कमतरता दिसलेली नाही. तुझ्यामध्ये काही त्रुटी नाही असे नाहीये, परंतु तुझं प्रेम, समर्पण आहे. त्याग सर्व त्रुटीपेक्षा जास्त आहे. माझ्या असंख्य चुकांकडे दुर्लक्ष करून तू जीवनाच्या चढ उतारामध्ये एकदा सावलीप्रमाणे माझ्या पाठीमागे उभी राहिलीस. आता स्वतःच्या सावलीमध्ये मला दोष कसा काय दिसणार? आता पत्नीच्या डोळे भरून आले होते. तिने पतीच्या हातामध्ये आपली डायरी ठेवली आणि 2 डायऱ्या जाऊन टाकल्या. थँक्यू. लाईफ मॅनेजमेंट. पती पत्नीच्या नात एकमेकांच्या विश्वासावर टिकवलेले असतं. वयाच्या 1 टप्प्यावर ते समजून घ्यावे ही पती पत्नीच्या एकमेकांमध्ये अनिव्य शोधण्यापेक्षा हे आवडलेले ही जोडप्यांनी एकमेकांच्या जोडीदाराने आपल्यासाठी किती त्याग केला आहे असा विचार करण्यास निश्चितपणे पती पत्नीचे नाते आणखी मजबूत होऊ शकते. थँक्यू.